मालिका S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। नाहूर सीएट कंपनीला भीषण आग। मुलुंड सिंधुदुर्ग पतपेढीच्या वतीने मार्गदर्शक शिबिर संपन्न। तर विश्व जागृती मंडळ आयोजित सत्संगाचा परमपूज्य सुधांशु महाराजांच्या प्रवचनाने समारोप। मुलुंडमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतपेढीतर्फे सभासद प्रशिक्षण शिबिर तसेच कौटुंबिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। मुलुंडमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतपेढीच्या वतीने सभासदांकरिता मार्गदर्शक शिबिर राबवण्यात आले। मुलुंड मराठा मंडळ सभागृहात हे शिबिर आयोजित करण्यात आले होते। तर या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून सल्लागार DS नाईक यांची उपस्थिती लाभली। त्याचबरोबर भाजपाचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे, अध्यक्ष सुभाष पाटकर, सचिव राजेंद्र विचारे, खजिनदार कविता शिर्के इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन येथे केले गेले। सभासद प्रशिक्षण शिबिर आणि कौटुंबिक मेळाव्यास लाभलेले मार्गदर्शक DS नाईक यांनी उपस्थितांना आवश्यक नियमावलीबाबत माहिती दिली। सभासदांना नोंदणीनंतर मिळणारे लाभ त्याचबरोबर कामकाजाविषयी अधिक माहिती त्यांनी या शिबिरातून दिली। उपस्थित सभासदांनी मार्गदर्शकांना आपल्या शंकाही यावेळी विचारल्या। अतिशय शांत व अभ्यासपूर्ण अशी माहिती देत मार्गदर्शक नाईक यांनी त्यांच्या शंकांचे निरसन येथे केले। 2007 सालानंतर पतपेढीचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून केलेल्या कामकाजाविषयी माहिती देत त्यांनी पुढील काळात पुरवल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती अध्यक्ष सुभाष पाटकर यांनी दिली। मुलुंडमध्ये स्वतःची जागा घेऊन तेथे पतपेढी सुरू करण्याचा त्यांचा मानस असल्याचे सुभाष पाटकर यांनी म्हटले। 2006 साली त्यांनी गळ घातली ठेवीदारांनी की तुम्ही ताब्यात घ्या आणि आम्हाला आमचे पैसे तुम्ही जर घेतले तर आम्हाला पैसे मिळतील। एक विश्वासाने त्यांनी गळ घातल्यामुळे मग आम्ही विचार केला आणि पतपेढी ताब्यात घेऊन आई भावनेच्या कृपेनं सर्वांचे पैसे मी जवळजवळ 13 लाख रुपये वसूल करून सगळ्यांचे दिले आणि त्यामुळे एक विश्वास निर्माण झाला। आणि ती पतपेढीचं पॅनल आता आमचंच आहे सर्वांचं। मी अध्यक्ष आहे, शाखेतील जे आमचे कार्यकर्ते होते बरोबर उपशाखा प्रमुख, नंतर कार्यालय प्रमुख, महिला सगळे पॅनलवर आहेत। पतपेढी व्यवस्थित चालू आहे, लोकांचं देणं दिलं गेलं आहे, मेंबर्स वाढलेत, डिपॉझिट वाढलं आहे, कर्ज वाटप चालू आहे आणि पतपेढीला चांगले दिवस येत आहेत असं मला विश्वास वाटतो। आता या क्षणीला पतपेढीचे सभासद 1490 आहेत सभासद आणि ठेवीदार आज 5,20,000 रुपये यावर्षी डिपॉझिट झालेले आहे आमच्याकडे। जवळजवळ 20 ते 25 ठेवीदारांनी ठेवलेत पैसे, 10,000 20,000 काही असे। ही मुलुंड पतपेढी लिमिटेड आहे, म्हणजे मुलुंड ईस्ट वेस्ट, मुलुंड TY। पण आमचा आता मानस आहे की मुलुंडच्या बाहेर हातपाय पसरायचे, म्हणजे सबर मुलुंड ईस्टर्न म्हणजे मुंबई पकडा तुम्ही, ईशान्य मुंबई पहिलं नंतर मुंबई असा विचार चालला आहे। त्याचप्रमाणे ह्या पतपेढी आज जो मी एक मेळावा घेतला तो एक विश्वासाने घेतलेला मेळावा की ज्या सभासदांनी एक विश्वास दाखवला आणि पतपेढीला आम्ही न्याय देऊ शकलो। व्हिडिओ जर्नलिस्ट उपेश शिरवडकर सह मयूर घाग, S9 न्यूज, मुंबई। विश्व जागृती मिशन ठाणे मंडळ आयोजित सत्संगाचा परमपूज्य श्री सुधांशु महाराज यांच्या प्रवचनाने समारोप। विश्व जागृती मिशन ठाणे मंडळाच्या वतीने ठाण्यात 5 दिवसीय सत्संग कार्यक्रमाचे आयोजन केले होते। मुलुंड मॉडेला मिलजवळील कंपाऊंडमध्ये 5 दिवस हा सोहळा विविध धार्मिक उपक्रमांनी राबविला गेला। या विश्व जागृती मिशनचे प्रमुख परमपूज्य श्री सुधांशुजी महाराज यांनी आपल्या प्रवचनातून भक्तजनांमध्ये विविध विषयांवर जनजागृती करण्याचा प्रयत्न या सत्संगामधून केला आहे। या सत्संगाचा समारोप हा काजूपाडा येथील वरदान लोक आश्रमामध्ये करण्यात आला। समारोपाच्या दिवशी मुंबईतील 10 ते 15,000 शिष्यांनी त्यांच्या प्रवचनाचा लाभ घेतला। परमपूज्य सुधांशुजी महाराजांनी माहेश्वरी सूत्रांपासून झालेली भाषेची उत्पत्ती याबाबत माहिती दिली। त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक संतांनी शिवाची उपासना केली याबाबत विविध उदाहरणे देत त्यांनी शिवभक्तीचे महत्त्व सांगितले। काही दिवसांनी येणारी महाशिवरात्री ती का साजरी करतात, व्रतांचे महत्त्व यांसारख्या विविध विषयांवर त्यांनी आपल्या प्रवचनातून भक्तांना मार्गदर्शन केले। परमेश्वराने प्रत्येकाला काही ना काही वरदान दिले आहे, त्याची जोपासना करणे हे आवश्यक आहे, अथवा तेच वरदान शापदायक ठरू शकते असे मोलाचे मार्गदर्शनही त्यांनी उपस्थितांना केले। विविध जाती धर्माच्या शिष्यांनी महाराजांचे प्रवचन जीवनात कशा प्रकारे लाभदायक ठरते व त्यांना आलेली प्रचिती त्यांनी S9शी बोलताना व्यक्त केली। मी 14 वर्षापूर्वीच गुरुजींकडून दीक्षा घेतली आहे। अचानकपणे मला गुरुजी मी या आधी कधीही त्यांचं प्रवचन ऐकलं नव्हतं। पहिल्यांदा मी गुरुजींचं प्रवचन ऐकलं आणि त्याच वेळी मी त्यांच्याकडून मंत्रदीक्षा घेतली आणि माझ्या जीवनामध्ये एवढं परिवर्तन झालं की माझ्या मिस्टरांना चांगली नोकरी मिळाली। त्या अगोदर आमचं म्हणजे महिन्याचं खर्च भागणं पण मुश्किल होतं। त्याच्यानंतर मी माझ्या मुलांना चांगलं उच्च शिक्षण देऊ शकले
आणि मी चांगलं मोठ्यात मोठं घर घेऊ शकले. कारण ते घर जे मी घेतलं आहे ते मी घेण्याची माझी ऐपतसुद्धा नव्हती आणि मी कधी विचार पण केला नव्हता. ते घर मी घेतलं आहे आणि त्या घरामध्ये मला एवढी शांती मिळते की जो कोणी माझ्या घरी येतो तो म्हणतो की ह्या घरामध्ये काहीतरी शक्ती आहे आणि मला त्या घरामध्ये खूप म्हणजे खूपच शांती लाभते. हे माझ्या जीवनामध्ये खूप काही मोठी घटना आहे. मैं सतगुरुदेव के साथ आज 15 साल से जुड़ा हुआ हूँ और जब मैं गुरुजी के साथ जुड़ा था तो मेरी ऐसी कोई परिस्थिति नहीं थी कि मैं एक ऐसे अहदे पर पहुँच जाऊँ जहाँ मेरी पोस्टिंग या मेरा घर द्वार बड़ा ले लूँ. मैं अपने परिवार के साथ एक अच्छा निर्वाह करता था. जब से मैं गुरुवर के साथ जुड़ा हूँ और अच्छे मुझे अनुभूतियाँ हुई हैं और जब भी मैंने कुछ पाया है तो गुरुवर को याद करते ही पाया है. मैं काफ़ी जगह गुरुजी के पास जाता हूँ. गुरुजी के सत्संग होते हैं, उनके प्रवचनों में जो शक्ति है उस प्रवचनों की शक्ति को जब मैं याद करता हूँ तो मेरे कोई भी काम रुकते नहीं है. हर काम मेरे ऐसे आसानी से होते हैं जो गुरुजी के प्रवचनों में बोले जाते हैं. और मैं सबको भी आगे यही कहता हूँ, यदि आप पे कोई तकलीफ़ आती है तो उस महापुरुष पर सुधांशु जी महाराज को याद करो और उनसे जुड़ो. उनके प्रवचनों में इतनी शक्ति है कि आसानी से सारे काम हो जाते हैं. मेरे हस्बैंड 92 में गुजर गए तो मुझे लगा कि मेरी ज़िंदगी ख़त्म हो गई. मेरे बच्चे बहुत छोटे थे, उनके पास मेरे पास कोई साधन नहीं था. उनको बड़ा मतलब पैसे की भी बहुत कमी थी. और जैसे मैंने गुरुजी का 92 में ही दीक्षा ली मैंने, तो उसके बाद में मेरे ज़िंदगी में बहुत बदलाव आया. मतलब मैं आगे ही बढ़ी, कभी पीछे मुड़ के देखा नहीं. सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना. यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. नाहूर सिएट कंपनीला काल सायंकाळी भीषण आग लागली असून या आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलाला यश आले आहे.
सिॲट कंपनीला काल सायंकाळी भीषण आग लागली. या आगीचे लोट इतके प्रचंड होते की भांडूप, मुलुंड, ऐरोली येथील टॉवरवरून ज्वाळा व धुरांचे लोट दिसत होते. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या व पाण्याचे 8 टँकर घटनास्थळी रवाना करण्यात आले होते. सिॲटमध्ये शिफ्टिंगचे काम सुरू असताना कंपनी शेजारच्या गोदामाला आग लागली. हजारो टायर जळाल्यामुळे प्रचंड धूर निर्माण झाला. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलास अडथळा येत होता. आग आजूबाजूला पसरून काही दुर्घटना होण्याआधी सदर भागातील इमारती रिकाम्या केल्या गेल्या. नाहूर स्टेशनपासून 2 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या हॅपी होमपासून भांडूपपर्यंत आगीची धग जाणवत होती. आगीत 2 तरुण जखमी झाले असून अग्रवाल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या आगीचे स्वरूप इतके भीषण होते की मध्य रेल्वेला त्याचा फटका बसला. सायंकाळी 6 ते रात्री 11:15 पर्यंत सर्व ट्रेन फास्ट ट्रॅकवरनं वळवण्यात आल्या होत्या. दुपारी मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल झाले, तर सायंकाळी आगीमुळे प्रवाशांना पुन्हा त्रास सहन करावा लागला. आग खूप भीषण असल्याने बग्यांची मात्र प्रचंड गर्दी उसळली होती. S9 न्यूज मुंबई. मॉडेल मिलच्या रिक्त जागेवर स्मशानभूमी व्हावी याकरिता रहिवाशांनी आज पुन्हा धरणे आंदोलन केले. वागळे इस्टेट विभागात एकच स्मशानभूमी असल्याने आणखी एक स्मशानभूमी व्हावी अशी येथील रहिवाशांची मागणी आहे. येथील जनजागृती कृती समितीच्या वतीने स्वाक्षरी मोहीमही याबाबत राबविली गेली. ठाणे मनपाच्या महासभेत या विषयावर चर्चा करून त्याबाबत ठराव मंजूर होऊ न शकल्याने याबाबतची साशंकता निर्माण झाल्याने वागळे इस्टेट जनजागृती कृती समितीने स्वाक्षरी मोहीम राबवून जनतेच्या भावना पोहोचविण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाकडे निवेदन देऊनही वारंवार स्मशानभूमीची मागणी केली जात आहे. मात्र प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष लक्षात घेता आज पुन्हा एकदा मॉडेला मिलजवळ रहिवाशांनी धरणे आंदोलन केले. या धरणे आंदोलनात काँग्रेस मार्गदर्शक सुभाष कानडेही सहभागी झाले होते. सर्वसामान्यांना विचारात प्रशासन न घेतल्याने आज येथे धरणे आंदोलन केले गेले. काँग्रेसचे सरचिटणीस विजय त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली नारेबाजी करीत धरणे आंदोलन केले गेले. यापुढील पाऊल उग्र असेल असा इशाराही सुभाष कानडे यांनी दिला आहे. वागळे इस्टेट कृती समिती, जनजागृती कृती समितीनं मॉडेला वुलन मिल येथे जी 5 एकर जमीन रिझर्व प्लॉट म्हणून आहे, त्या ह्याच्यामध्ये ट्रक टर्मिनलचं रिझर्वेशन मला असं वाटतं टाकलेलं आहे आणि ते रिझर्वेशन आम्हाला नको आहे. त्याच्या बदल्यात इथे संपूर्ण या वागळे इस्टेट परिसरामध्ये ते पार ते कॅडबरीच्या इथून आज ह्या भागामध्ये कुठेच स्मशानभूमी नाही आहे. ती एकच स्मशानभूमी आहे. तिथे सुद्धा जवळजवळ 6 आणि 5 किलोमीटर लोकांना चालावं लागते. ह्या परिसरामध्ये 2-3 वॉर्ड आहेत, परंतु तिथे सुद्धा एकही स्मशानभूमी नाही आहे. आणि हे मॅटर मला असं वाटतं मागच्या वर्षी आमसभेमध्ये सर्व पक्षांनी मिळून त्याचा ठराव टाकला होता, परंतु हा ठराव मला असं वाटतं मंजूर झाला नाही. तर आम्ही याच्यापुढे उग्र आंदोलन ते स्मशानभूमी व्हावी, याच्यामधली कमीत कमी 1 ते 1.5 एकर जागा ही स्मशानभूमीला देण्यात यावी अशी मागणी आम्ही सर्व पक्षाच्या लोकांना याच्यामध्ये विश्वासात घेणार आहोत. सर्व पक्षाचे नेते, पदाधिकारी आम्ही एक प्रचंड असा मोर्चा महानगरपालिकेवर काढणार आहोत. सर्व पक्षांनी एक मतानं ठराव करून तो सरकारकडे पाठवावा आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की आमचं काँग्रेस सरकार त्याला मान्यता देईल. ते ट्रक टर्मिनल जे रिझर्वेशन आहे ते कॅन्सल करून इथे स्मशानभूमी नागरिकांसाठी होईल. सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. शारदा प्रकाशनच्या वतीने महाराष्ट्र भूषण पद्मभूषण कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या हस्ते कथा आणि कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न. शारदा प्रकाशनच्या वतीने ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कवी राजेश अधटराव यांच्या काव्यगाथा शिवरायांची तसेच अभंग दास गणेशाचे, तर कवयित्री पद्मजा शुक्ल यांचा मानसकन्या कथासंग्रह, तसेच कवयित्री शकुंतला चौधरी यांचे अक्षरलेन हा काव्यसंग्रह, तर डॉक्टर उषा खंदारे यांचा महाराष्ट्र भूषण या 600 पानी ग्रंथाचे प्रकाशन या सोहळ्याअंतर्गत केले गेले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभली ती महाराष्ट्र भूषण पद्मभूषण कविवर्य मंगेश पाडगावकर आणि कवी अशोक बागवे यांची. कवी अशोक बागवे यांनी या सोहळ्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करत रसिकांशी पुस्तकांशी असलेली बांधिलकी व्यक्त केली. महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगावकर यांनी कविता संग्रहातील कवितांचे वाचन करीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. मोठ्याने हसा तुम्ही, यांना नैतिक त्रास होतो. मोठ्याने हसा तुम्ही, यांना नैतिक त्रास होतो. आणि वेलची खाल्ली तरी यांना विस्कीचा वास येतो. आणि वेलची खाल्ली तरी यांना विस्कीचा वास येतो. यांचा दोषा सुरू असतो. अंक खाणं वाईट, त्याने डोकं जडसं होतं. तंग मुळीत पिऊ नका, त्याने नक्की पडसं होतं. हो संयमाचे पुतळेचे, संयमाचे पुतळेचे, चुकून सुद्धा यांची पापणी चढत नाही. यांचं असं का होतं कळत नाही. या प्रकाशन सोहळ्यातील लेखकांचे कौतुक त्यांनी S9शी बोलताना केली. पुस्तकाचं प्रकाशन शारदा प्रकाशन तर्फे झालं हे माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट होती. एकतर मी लेखक असल्यामुळे पुस्तक कोणाचं का असेना, माझं नव्हतं ते, कोणाचं का असेना मला आनंद होणं स्वाभाविक आहे आणि तसा मला आनंद झाला. दुसरा आनंद विशेष झाला म्हणजे इथल्या श्रोत्यांचा. इतके उत्तम श्रोते, दाद देणारे, हसणारे, योग्य ठिकाणी टाळी वाजवणारे असे रसिक आणि बुद्धिमान श्रोते जेव्हा तुम्हाला एखादा वक्ता म्हणून तुम्ही जाता आणि तुम्हाला मिळतात त्यावेळी ते तुमचं भाग्यच असतं. आणि आज मी त्या दृष्टीने पाहिलं तर मी भाग्यवान, स्वतःला भाग्यवान समजतो. सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. ठाण्यात सुस्मी संस्थेतर्फे रक्तदान शिबिर राबवित सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आले. ठाण्यात सुस्मी संस्थेतर्फे रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुस्मी या संस्थेचे निर्माण 2000 साली करण्यात आलेले असून ही संस्था योग आणि कलेचे कार्यक्रम राबविते. गायन, कविता, वाचन, कवितेचे व्याख्यान असे कार्यक्रम या संस्थेतर्फे करण्यात आले आहेत. रक्तदान हे श्रेष्ठदान असे संस्थेचे संस्थापक सुदेश खारकर यांनी S9शी बोलताना सांगितले. ह्या वर्षी आम्ही प्रथमच ब्लड डोनेशन कॅम्प केला, रक्तदान शिबिर घेतलेलं आहे. कारण रक्त हे दान हे श्रेष्ठ दान आहे आणि रक्ताचा गुणधर्म असा आहे की रक्त हा माणूस माणसाला देऊ शकतो. असं कुठली रक्तातून इन्व्हेंट झालेलं नाही आहे की जिथे तुम्हाला रक्त बनवता येईल. त्यामुळे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि हाच कन्सेप्ट आम्ही घेऊन हे रक्तदान शिबिर यावेळी पहिल्यांदा केलं. त्यामध्ये सर्वांनीच आम्हाला प्रेसवाल्यांनी पण खूपच चांगला सपोर्ट दिला.
आणि रक्तदाते पण आमच्या एरियात आले. ज्ञानसाधना NCC कॅडेट्स यांनी इथे पथनाट्य सादर केली. 7 ठिकाणी हे पथनाट्य झालं आणि पथनाट्यातून लोकांनी रक्त का द्यायला पाहिजे ह्याची जनजागृती आम्ही लोकांमध्ये निर्माण केली. आणि या जनजागृतीमधून हा एवढा रिस्पॉन्स जो आलेला आहे तो जनजागृती म्हणून आलेला आहे. लोकांना कळलं पाहिजे की आपण रक्त दिलं पाहिजे आणि रक्त दिल्यामुळे इतरांचे आपण प्राण वाचवू शकतो हा संदेश आम्ही लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला. रक्तदानाबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी ज्ञानसाधनाच्या NCC कॅडेटच्या मुलांनी शनिवारी खारकराळीमधील 7 वेगवेगळ्या ठिकाणी पथनाट्य सादर केले. 40 लोकांनी या शिबिरात रक्तदान केले असून रक्तदान करणाऱ्या लोकांची संख्या जरी कमी असली तरी या शिबिरात 18 वर्ष झालेल्या सायली खारकर आणि 64 वर्षीय महिलेने रक्तदान केले आणि त्यांचे अनुभव S9शी बोलताना व्यक्त केले. मी आत्तापर्यंत बरेच वेळा रक्तदान केलेलं आहे आणि लोकांमध्ये खरी ही जागृती व्हायला पाहिजे की रक्तदान करून आपलं नुकसान काही न होता उलट फायदाच होतो आणि ज्यांना खरी रक्ताची गरज आहे त्यांना ते मिळून त्यांचा फायदा होतो. म्हणजे स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही होतं याच्यामध्ये. तर त्या लोकांनी जास्तीत जास्त आत्मीयतेने त्यात भाग घ्यावा आणि जितकं आपल्याला आनंद वाटता येईल तेवढा वाटावा. आपल्याला पण आनंद मिळतो आणि कोणाचा तरी जीव वाचवायला किंवा ज्यांना रक्ताची गरज आहे त्यांना त्याचा उपयोग होतो. तर लोकांनी हिरिरीने त्यात भाग घ्यावा. पहिला जो विचार आला मनात 18 वर्ष कंप्लीट केल्यानंतर की ब्लड डोनेट करायचं आहे. कारण की खूप लोकांना ब्लडची गरज असते, आपल्याला कळत नाही ते, पण जेव्हा आपल्याला गरज पडते तेव्हाच आपल्याला अशी जाग येते की आता मी जाऊन ब्लड डोनेट केलं पाहिजे. तर पहिली गोष्ट मी हीच केली. एक्सपिरियन्स खूप चांगला होता. माझे वेन्स थोडे थिन आहेत तर म्हणून मी सक्सेसफुली डोनेट नाही करू शकले, पण ते फीलच खूप चांगलं आहे. तुम्ही जेव्हा तुम्ही 18 टर्न व्हाल तेव्हा तुम्ही फर्स्ट थिंग ब्लड डोनेट करायला पाहिजे. इट विल सेव्ह लाईफ अँड इट सेव्स लाईफ. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह प्राची मुळीये, S9 न्यूज ठाणे. नाहूर सीएट कंपनीला भीषण आग. मुलुंड सिंधुदुर्ग पतपेढीच्या वतीने मार्गदर्शक शिबिर संपन्न. तर विश्व जागृती मंडळ आयोजित सत्संगाचा परमपूज्य सुधांशु महाराजांच्या प्रवचनाने समारोप. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.